प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे। विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती। सुरुवातीला सॅनॉट्रिक माहिती बघू। एक हलका चक्रवात विदर्भावर स्थित आहे आणि त्याला संलग्न द्रोणिका कर्नाटका ते मध्य प्रदेशपर्यंत स्थित आहे। पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज। पहिल्या दिवशी 22 एप्रिल विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 23 एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 24 एप्रिलला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा। पहिल्या दिवशी 22 एप्रिलला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात एका दुक्का ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर पर ताशी वाहण्याची शक्यता आहे। तसेच विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस पडण्याची सर्व जिल्ह्यांमध्ये शक्यता आहे। दुसऱ्या दिवशी 23 एप्रिलला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 40 ते 50 किलोमीटर पर तासी, तसेच काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर पर तासी वाहण्याची शक्यता आहे। तिसऱ्या दिवशी 24 एप्रिलला विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर पर तासी वाहण्याची शक्यता आहे। कमाल तापमान। पुढील 24 तासात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घट होईल। त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसनी 24 तासानंतर वाढ होण्याची शक्यता आहे। हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता। धन्यवाद।